खरपडे सरांनी भागवतरावांना शुभेच्छा देण्यासाठी जे मनोगत व्यक्त केलं आणि आपल्यालाही चांगलं मार्गदर्शन केलं, तसं पाहिलं तर ही जी शाळा आहे, आम्ही सप्टेंबरमध्ये इथं दोघंही भरती होऊन आलो. यापूर्वीची जी आमचे शिक्षक बंधू भगिनी होते या ठिकाणी, तर आम्ही आल्याच्या नंतर जे या शाळेचं थोडंसं रूप बदलण्याचा प्रयत्न केला, बाहेरून किंवा आतमध्ये कसल्याही प्रकारची रंगरंगोटी नव्हती, तर ती एक रूम 100% रंगवून घेतली, बाहेरचा भाग रंगवून घेतला. आता एवढीच रूम रंगवून घ्यायची राहिली आणि हे सगळं स्वखर्चातून केलंय. इकडं बोलवलं बऱ्याच जणांना, पण कसं होतं, दुर्लक्ष केलं बऱ्याच जणांनी किंवा काय आहे शाळा आहे जिल्हा परिषदेची अशा पद्धतीने. एक विनंती आहे सर्वांना, आता मी एक ग्रुप बनवणार आहे, तसं शाळेचे मुख्याध्यापक आमचे तांबे सर आहेत आणि मी आता इथला या गावचा असल्यामुळं एक ती जिम्मेदारी एक बांधिलकी म्हणून एक ग्रुप तरुणांचा बनवून येत्या जूनला जे ऍडमिशन होणार आहे, आता आम्ही एप्रिलमध्ये आताच फिरणार आहे ऍडमिशनसाठी. आता जे ऍडमिशन आहेत ते सगळे या एरियामधले, शाळेच्या भोवताच्या एरियामध्ये आहेत. पलीकडच्या गावातले किंवा आबूज कंपनीतले कुठलेही ऍडमिशन या शाळेमध्ये नाही आहेत. ते ऍडमिशन या शाळेला येण्यासाठी म्हणून आपल्यासारख्या तरुणांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर शाळेला पूर्व वैभव, आम्हाला सांगतात की रत्नबाकी सर होते, कांबळे सर होते, त्या काळामध्ये शाळेचं वैभव खूप मोठं होतं. तसं वैभव, कारण सुदैव असं आहे की शाळेला मैदान मोठं आहे, झाडं खूप छान लावू शकतो. आता जूनला आपण झाडाची जोपासना या ठिकाणी करू, काही हरकत नाही. बोर आहे ऑलरेडी इथं, ते जरी बोर करणे म्हणा, त्याची व्यवस्था मोटर वगैरे जर टाकली तर चांगल्या पद्धतीने होऊ शकते. हातचा दुरुस्त जर केला तर पाण्याची व्यवस्था होऊ शकते. आणि म्हणून आता दुरस्थ हे जे लेकरू इथं वळवळ करतं, ते जे लेकरू करतं, त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, आम्ही सप्टेंबरमध्ये आलो, त्याचं आज पहिलं दर्शन झालं. कारखान्यावरती लेकरू आज आले शाळेत, त्याला काहीच माहित नाही शाळेचं वातावरण काय असतं ते. त्याच्या पालक इथे येऊन पालक 15 दिवस झाले, त्यांच्या मागे लागून आज त्यांनी आम्ही सोडलं. शाळेत काय, शाळा काय असते, असे बरेचसे लेकर आहेत. आज जे लेकर तुम्हाला दिसायले यातले अर्धे लेकर आम्ही 4 महिने सांभाळले. लेकर कारखान्याला गेलेले होते, परत आले, त्यांना फोन करून बोलून एक्स्ट्रा वेळेमध्ये त्यांना अध्यापन करून हे काम चालू आहे. म्हणून या ठिकाणी मल्हार मार्तंड अर्बनचे जे संचालक चेअरमन आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा पण त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त करावं.